भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा भव्य चित्ररथ सादर होणार असून यंदा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ सज्ज झाला आहे। या चित्ररथामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील कलाकार आपल्या लोककलेतून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख देशासमोर मांडणार आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझिम नृत्याचा ठसा यंदा थेट दिल्लीत उमटणार आहे। देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या ऐतिहासिक सोहळ्यासाठी यंदा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, आर्थिक ताकद आणि आत्मनिर्भरतेचं दर्शन संपूर्ण जगाला घडवणार आहे। गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार आणि संबंधित घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार ही संपूर्ण आर्थिक साखळी या चित्ररथातून प्रभावीपणे साकारण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनानं 2025 पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानं या उत्सवाचं सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधिक ठळकपणे अधोरेखित झाले। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय श्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे। या चित्ररथाचे गीत, लेखन आणि संगीत संयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री बिभीषण चौरे यांनी केले। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांचे आशीर्वाद लाभले असून पंकज चव्हाण नगरसेवक, सातारा नगर परिषद यांच्या नेतृत्वाखाली श्रीजा फाउंडेशनचे चंद्रकांत पाटील आणि त्यांची टीम महाराष्ट्राचे पारंपरिक लेझिम नृत्य सादर करणार आहे। कोल्हापूर, सातारा आणि सांगलीच्या कलाकारांचा हा सांस्कृतिक ठसा यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला नवी उंची देणारा ठरणार आहे।